नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ 13वा रासायनिक बदल व रासायनिक बंध या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा। अ. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये टिंबटिंब काढतात। उत्तर आहे बाण। आ. लोखंडाचे गंजणे हा टिंबटिंब होणारा रासायनिक बदल आहे। उत्तर आहे सावकाश। ई. अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे, हे त्यात विशिष्ट टिंबटिंब निर्माण होतो त्यावरून ओळखता येते। उत्तर आहे वास। ई. परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणात फुंक नळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण टिंबटिंब होते। उत्तर आहे दुधाळ। उ. लिंबू रसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात, म्हणजेच हा टिंबटिंब बदल आहे। उत्तर आहे रासायनिक। उ. श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक टिंबटिंब आहे। उत्तर आहे अभिकारक। ए. सोडियम क्लोराईड हे टिंबटिंब संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराईड हे टिंबटिंब संयुग आहे। उत्तर आहे आयनिक व सहसंयोज। ऐ. हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन टिंबटिंब पूर्ण असते। उत्तर आहे द्विक। ओ. क्लोरीनच्या 2 अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे टिंबटिंब होऊन Cl2 हा रेणू तयार होतो। उत्तर आहे संदाब। प्रश्न दुसरा, शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा। अ. श्वसन हा एक रासायनिक बदल आहे। उत्तर, श्वसन ही जैविक प्रक्रिया आहे। या क्रियेत श्वासावाटे हवा आत घेतली जाते। श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाण्याची वाफ बाहेर पडते। मात्र कार्बन डायऑक्साईड व पाण्याच्या वाफेपासून ग्लुकोज व ऑक्सिजन परत मिळत नाहीत, म्हणून श्वसन हा एक रासायनिक बदल आहे। शाब्दिक समीकरण, ग्लुकोज अधिक ऑक्सिजन रूपांतर कार्बन डायऑक्साईड प्लस पाण्यात होतो। आ. धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्पेन पाणी सुफेन होते। उत्तर, दुष्पेन पाणी चवीला मचूळ लागते व त्यात साबणाचा फेस होत नाही। याचे कारण दुष्पेन पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात। हे दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात। त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होतो, तो बाहेर पडतो। पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते। खाली शाब्दिक समीकरण दिलेले आहे। ई. विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकल्यावर चुनखडी चूर्ण दिसेनासे होते। उत्तर, विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये चुनखडी पूड टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते। यात द्रावणीय कॅल्शियम क्लोराईड, पाणी व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात। अशा रीतीने चुनखडी पूड विरघळते व ती दिसेनाशी होते। खाली शाब्दिक समीकरण दिलेले आहे। ई. खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर बुडबुडे दिसतात। उत्तर, खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते। यात लिंबू रसामधील सायट्रिक आम्लाची खाण्याच्या सोड्यामधील सोडियम बायकार्बोनेट
या रासायनिक घटकाबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू बुडबुड्याच्या स्वरूपात तयार होताना दिसतो. खाली शाब्दिक समीकरण दिलेले आहे. प्रश्न 3 जोड्या जुळवा. अ. प्रकाश संश्लेषण. उत्तर आहे रासायनिक बदल. आ. पाणी. उत्तर आहे सहसंयोज बंध. ई. सोडियम क्लोराईड. उत्तर आहे आयनिक संयोग. ई. पाण्यात मीठ विरघळणे. उत्तर आहे भौतिक बदल. उ. कार्बन. उत्तर आहे ज्वलन प्रक्रियेतील अभिकारक. उ. फ्लोओरिन. उत्तर आहे ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती. ए. मॅग्नेशियम. उत्तर आहे इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती. प्रश्न 4 घटक अणूंपासून पुढील संयुगांची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाने दर्शवा. अ. सोडियम क्लोराईड. तर खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते हे आकृतीच्या सहाय्याने दाखवायचं आहे. सोडियमचा अणुअंक 11 आहे व सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 281 आहे. सोडियमच्या अणूमध्ये बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन असतो. सोडियम अणू M कवचात 1 इलेक्ट्रॉन गमावतो व L कवच हे बाह्यतम कवच होते व या कवचाचे स्थिर अष्टक असते. सोडियमच्या केंद्रकात प्रोटॉनची संख्या 11 असते. मात्र 1 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या 10 होते. परिणामी 1 धनप्रभार अधिक होऊन सोडियमचा धनप्रभारित आयन तयार होतो. क्लोरीनच्या अणूत बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता 1 इलेक्ट्रॉनची गरज असते. अशा रीतीने सोडियम अणू 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो. जेव्हा क्लोरीनचा अणू 1 इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा क्लोरीनचे अष्टक पूर्ण होते व क्लोरीनच्या Kl आणि M या कवचांमध्ये मिळून इलेक्ट्रॉनची संख्या एकूण 18 होते. परंतु केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या मात्र 17 एवढीच राहते. यामुळे क्लोरीन अणूचे क्लोराईड ऋणप्रभारित आयनाची निर्मिती होते. अशा रीतीने क्लोरीनचा अणू 1 इलेक्ट्रॉन सोडियमकडून स्वीकारून क्लोराईड ऋणप्रभारित आयन व सोडियम अणू 1 इलेक्ट्रॉन देऊन सोडियमचा धनप्रभारित आयन तयार होतात. सोडियम आयन आणि क्लोराईड आयनांवर विरुद्ध प्रभार असल्याकारणाने परस्परांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल तयार होते. परिणामी त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोव्हॅलंट किंवा आयनिक बंध तयार होतो व सोडियम क्लोराईड रेणू तयार होते. पोटॅशियम फ्लोराईड. खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला पोटॅशियम फ्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते ही आकृती काढायची आहे. आकृतीला योग्य अशी नावे द्यायची आहे. पोटॅशियमचा अणुअंक 19 आहे व पोटॅशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2881 आहे. पोटॅशियम अणूमध्ये बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन असतो. पोटॅशियम अणू N कवचातील 1 इलेक्ट्रॉन गमावतो व M कवच हे बाह्यतम कवच होते व या कवचाचे स्थिर अष्टक असते. पोटॅशियमच्या केंद्रकात प्रोटॉनची संख्या 19 असते. मात्र 1 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या 18 होते. परिणामी 1 धनप्रभार अधिक होऊन पोटॅशियमचा धनप्रभारित आयन तयार होतो. फ्लोरीनच्या अणूत बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता 1 इलेक्ट्रॉनची गरज असते. अशा रीतीने पोटॅशियमचा अणू 1 इलेक्ट्रॉन फ्लोरीनच्या अणूला देतो. जेव्हा फ्लोरीनचा अणू 1 इलेक्ट्रॉन स्वीकारतो तेव्हा फ्लोरीनचे अष्टक पूर्ण होते व फ्लोरीनचे Kl या कवचांमध्ये मिळून इलेक्ट्रॉनची संख्या एकूण 10 होते. पण केंद्रकामधील प्रोटॉन संख्या मात्र 9 एवढीच राहते. यामुळे फ्लोरीन अणूचे फ्लोराईड ऋणप्रभारित आयनाची निर्मिती होते. अशा रीतीने फ्लोरीनचा अणू 1 इलेक्ट्रॉन पोटॅशियमकडून स्वीकारून फ्लोराईड ऋणप्रभारित आयन व पोटॅशियम अणू 1 इलेक्ट्रॉन देऊन
पोटॅशियमचा धनप्रभारित आयन तयार होतात. पोटॅशियमचा आयन आणि फ्लोराईड आयनांवर विरुद्ध प्रभार असल्याकारणाने तीव्र आकर्षणाचे बल तयार होते. परिणामी त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोव्हॅलंट किंवा आयनिक बंध तयार होतो व पोटॅशियम फ्लोराईड आयनिक संयुग तयार होते. पाणी. खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला पाणी म्हणजेच H2O या सहसंयुग रेणूची निर्मिती दाखवणारी आकृती काढायची आहे व आकृतीला योग्य अशी नावे द्यायची आहेत. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपात 1 आहे. हायड्रोजनच्या अणूमध्ये या बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 6 आहे. ऑक्सिजन अणूच्या बाह्यतम कवचात 6 इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणजेच ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. H2O रेणूमध्ये ऑक्सिजन अणू 2 सहसंयुज बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो. ऑक्सिजनचा एक अणू हे 2 सहसंयुज बंध 2 हायड्रोजन अणूंबरोबर प्रत्येकी 1 याप्रमाणे करतो. यामुळे दोन्ही हायड्रोजन अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होते. हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईड या सहसंयुज रेणूची निर्मिती दर्शवणारी आकृती तुम्हाला काढून आकृतीला योग्य अशी नावे द्यायची आहेत. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे व इलेक्ट्रॉन स्वरूपन 1 आहे. म्हणजे हायड्रोजनच्या अणूमध्ये K या बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे आणि याचे द्विक पूर्ण होण्याकरिता 1 इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणून हायड्रोजनची संयुजा 1 आहे. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 7 आहे. क्लोरीनच्या अणूला बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन असतात व अष्टक स्थिती प्राप्त करण्याकरिता 1 इलेक्ट्रॉनची गरज असते. हायड्रोजनचा एक अणू व क्लोरीनचा एक अणू एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संधान करतात. यामुळे हायड्रोजनचे द्विक व क्लोरीनचे अष्टक पूर्ण होते व 2 संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संधानाने त्यांच्यामध्ये सहसंयुज बंध तयार होतो. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ 13वा रासायनिक बदल व रासायनिक बंध या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.